तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस। तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी। औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण। मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर। एक कॉल करा आणि मदत लगेच। सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे। येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर। तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। कोट्यवधी रुपये खर्च करून देवळाली प्रवरा नगरपालिकेनं भूमिगत गटार योजना नगरपालिका हद्दीत राबवली असून त्या योजनेच्या माध्यमातून रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे। ठेकेदारानं रस्ते पुन्हा तयार करून देण्याचा उल्लेख निवेदित असतानाही ठेकेदारानं रस्ते पूर्ण न करताच प्रशासनाकडून ठेकेदाराला पैसे वर्ग करण्यात आले असल्यानं पालिकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी समर्थकांसमवेत आज शुक्रवारपासून पालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केलं। यावेळी बोलताना आदिनाथ कराळे म्हणाले की भूमिगत गटार योजनेचं काम करणाऱ्या ठेकेदाराला कुणी पाठीशी घातलं होतं का? काम पूर्ण झालं नाही तरी देखील त्यास पैसे वर्ग झाले कसे? निविदा प्रक्रियेत रोडचं काम पूर्ण करून देणं असा उल्लेख असताना देखील ठेकेदारानं फक्त माती टाकून खड्डे बुजवले। त्या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात गल्लोगल्लीत चिखल होत नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। ठेकेदाराच्या व पालिकेच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात व पालिका प्रशासनाला जाग येण्यासाठी कराळे यांनी आपल्या समर्थकांसह उपोषण सुरू केलं। यावेळी समीर शेख, सुभाष शेकडे, प्रशांत लोळगे, समीर शेख, चंदू चव्हाण आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी औचित्य साधून मागील 1 वर्षापासून आम्ही वेळोवेळी साहेबांना तोंडी खूप वेळा मागणी केली की मागील ज्या थाटामाटात आपल्या भूमिगत गटरींचं भूमिपूजन झालं त्याच थाटामाटात गटरीत पैसा गेला, हे अनेक वेळा त्यांच्या लक्षात आणून दिलं, पण खूप वेळा तोंडी सांगूनही देखील त्यांनी कुठली कारवाई केली नाही। मागील 4 महिन्यापासून देवळाली नगरपालिकेचे जे खोदलेले रस्ते आहेत त्याच्यासाठी आम्ही जिथं डांबरीकरण रस्ते खोदले ते डांबरीकरण करण्याची किंवा जिथं कॉन्क्रिटीकरण असेल त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी आम्ही त्यांना वेळोवेळी विनंती केल्या, तरी देखील त्यांनी कुठलीही भूमिका नाही घेतल्या, ते फक्त पायच्या भूमिकेत राहिली। नंतर आम्ही ठेकेदारांनाही तोंडी खूप वेळा सांगितलं, पण तरी नाही। मग शेवटी आम्ही असं ठरवलं की त्यांना लेखी निवेदन द्यायचं। लेखी निवेदन दिल्यानंतरही त्यांना 7 दिवस दिले, तरी त्यांच्याकडनं कुठलीही भूमिका घेण्यात नाही आली। आम्ही शेवटी ठरवलं की आता उपोषण आपल्याकडे पर्याय नाही। शेवटी हे प्रकार काय आहे, याच्यामागं कोण आहे, ह्या ठेकेदाराला कोण जास्त हे मदत करतंय हे आता आपल्याला लवकरच समजेल। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।